महेंद्र ज्या भूमीमध्ये गेला होता, महेंद्र किती जातीवादी ते मला सांगायचं. महेंद्र ज्या भूमीत गेला होता ते महाराष्ट्र भूमी जशी छत्रपती शिवप्रभूंच्या पदस्पर्शाने पाहून झाली, तशी ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अतिशय समतेच्या त्या आंदोलनाच्या वेळी पवित्र झाली. त्या महेंद्र भूमीला बाबासाहेबांचं नाव घेताना मला नाच वाटली होती का, हा माझा महेंद्रचा प्रश्न. महेंद्र खरं तर खूप जातीवादी आहे. कसा जातीवादी आज कर्जत तालुक्यात सुधारित परिस्थिती अशी आहे की आगरी समाजामध्ये होतकरी पोरं तयार होत आहेत. मग आमच्या मानवीचा संकेत असेल, आमच्या वंजारपाड्याचा अमर मिसाळ असेल, आमचे सुरेश टोकरे असतील. काय केलं माहिती रे तू त्यांचं रे? तू काय केलं? त्यांना धंद्याला त्यांचं आयुष्य बर्बाद केलं. माझं तर म्हणणं हे सगळं तो महेंद्रनीच केलं असेल. हे अमर डोंगर ही प्यादी आहे. प्रशासनाने खऱ्या अर्थाने त्या नावाशिवाचं प्रकरण तपासलं पाहिजे. एक शासकीय जमीन आहे, शासकीय जमिनीचा सातबारा बनतो. हे वाटत छोड. शासकीय जमिनीचा सातबारा हा कुठलाही सर्वसामान्य माणूस बनू शकत नाही. त्याच्या पाठीमागे फार मोठा राजकीय वरद असल्याशिवाय या गोष्टी घडत नाहीत. ह्या सगळ्या गोष्टी महेंद्र करत चाललाय. महेंद्रला माझा प्रश्न आहे, मी आता हे दुसऱ्यांदा या ठिकाणी विचारतो. आमच्या ह्या गल्लीमध्ये एका बाईचा मर्डर झाला, महेंद्र कुणी केला रे तो? महेंद्र परिसरीच्या तलावामध्ये बाईचं टाकलेलं प्रेत कुणी मारलं? तर बाईला कुणी मारलं? पोलीस खात्याचे अधिकारी याच्याकडे का लक्ष देत नाहीत? सर्वसामान्य माणसाने थोडीशी चुकी केली की त्याच्या घरी 20 वेळा पोलीस पाठवता. मग माझ्या कर्जतच्या पोलिसांना आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माझा प्रश्न आहे की या ठिकाणी झालेले जे 2 खून आहेत, या खुनानं कधी वाचा पडणार आहेत तुम्ही? कधी त्याची चौकशी होणार आहे? खरा गुन्हेगार कधी सापडणार आहे? उद्या असू द्या ना त्याच्या पाठीमागे. या इकडे एक सायकलची चोरी झाली होती, त्या बिल्डिंगचं नाव मला सांगता येणार नाही. पोलिसांनी तपास करताना त्या ठिकाणी सीसीटीव्ही पाहिले. ते रात्री 2:30 पोलीस सीसीटीव्ही हे पोलीस कधी लोकांच्यासाठी प्रसिद्ध करतील? कोण होता रात्रीच्या बिल्डिंग मध्ये आणि कशासाठी त्या ठिकाणी होता तो? या सगळ्या गोष्टीचा कुठेतरी वापर होणं खऱ्या अर्थाने गरज आहे. मी तर भाऊ आपल्याला सांगेन, महेंद्र नावाचा दिवा आता विझायची वेळ आहे. दिवा विझायला लागला की तो जास्त फडफडतो. तसाच तो परवा तिथे फडफडला गडबडलाय. तो तटकरे साहेबांना काय आव्हान करतो? अरे तुझं कर्जत मग ना माझ्या बाबा, तुझ्या कर्जत मतदारसंघ तू तटकरे साहेबांना काय आव्हान करतो? तटकरे साहेबांना आव्हान करतात का? मोठा तू 100% झाला नाही आणि मोठा आणण्याचं तू आव म्हणतोस. मी तर या ठिकाणी एक प्रचलित म्हण आहे, हत्ती चले बाजार पोते भुके हजार. हत्ती आहे ते तटकरे साहेब, किती मोठा माणूस आहे. कुत्री मांजरी भुकत राहणार, त्याचा विचार करण्यामध्ये असताना मी महेंद्र थोडेच्या 2 गोष्टीसाठी या ठिकाणी निश्चित करेन की त्याने आदरणीय तटकरे साहेबांच्या बाबतीमध्ये जे बदल आहे त्याच्याबद्दल त्याचा निश्चित, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नाव न घेऊन महाडमध्ये त्यांचा केलेला अवमान म्हणून त्यांचा या ठिकाणी मी जाहीर निश्चित करतो. परिस्थिती अशी आहे की कर्जत खालापूरमध्ये तुम्ही निवडून कसं आला ते सांगायची गरज नाही. तुमच्या आमदारकीचा निकाल अजून बाकी आहे, म्हणूनच मी म्हणालो की दिवा विजयाला आला की तो जास्त फरफडतो ना. तसा आमदारकीचा दिवा यांचा काही दिवसाने विझणार आहे. यांच्या आमदारकी आता कालांतराने धोक्यात येईल. किती दिवसासाठी महेंद्र थोरवे तू आमदार आहेस याचा विचार खऱ्या अर्थाने तू केला पाहिजे. या ठिकाणी 3-3.5 हजारांच्या मताधिक्याने विजय घेतला आणि मोठ्या गोष्टी करायला गेलात, हे चालणार नाही. त्याच्या अगोदर जे तुला मताधिक्य मिळालं होतं ते तू राखू शकला नाही आणि ते राखताना तुला तुझी इतकी तारेबरोबर आली की नको त्या माणसाच्या घरी जाऊन पाया पडून तू आम दाम साम जे काय होते भेद ते सगळे वापरून त्या ठिकाणी तू प्रयत्न करून दुर्दैवाने त्या ठिकाणी आमच्या वाट्याला ते 2 तुला भेटले खारे आणि त्याच्यामुळे आम्ही पराभूत झालो. त्याची मस्ती तुला जर आली असेल तर उद्या निवडणूक होऊ दे. तुझ्या पराभवाची तयारी तू स्वतः करतोय. तुझ्या पराभवाची तयारी, तुझा पराभव तूच तयार करतो. तुझं बरं ना, तुझं काम करण्याची पद्धत ही त्या ठिकाणी सुरू तूच केलेली आणि तेच तुला कारणीभूत ठरेल. आम्हाला करायची काय गरज नाही. लोकांच्या मनामध्ये जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी पत्रकार असोत किंवा कार्यकर्ते मंडळी असोत, निवडणुका झाल्यावर निवडून आणणारा आलेल्या माणसाचा उदय करणारी माणसं आहे, पराभूत झालेल्या माणसं त्या विजयी उमेदवाराच्या बरोबर जातात. परंतु कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये आज 6 महिन्याचा कालखंड लोटत आला तरी लोकांच्या मनावर कुठेही आनंदाचा जरासा आपल्याला मिळत नाही.
जर आपण तपासलं तर 70% लोक दुःखी झालेत. त्याला दुःख झालंय की या ठिकाणी नको ती गोष्ट घडली. जो माणूस आमदार व्हायला पाहिजे होता त्याचा पराभव झाला. दुसरी राहिली गोष्ट, या ठिकाणी निवडणुकीमध्ये 90,000 मतं पडले, पण विरोधामध्ये 1.5-2 लाख मतं पडले. याचा विचार मात्र कधी करणार आहे? तुला 1.5 लाख लोकांनी नाकारलंय, याची जाणीव माझ्या तुम्ही ठेवली पाहिजे. तुमची जी कार्यपद्धती आहे स्वतः साबित राहता. दुसऱ्या कार्यकर्त्यांना, तरुण लोकांना त्या ठिकाणी हाताशी धरून इथे जमिनीचा व्यवहार, तिकडे जमीन विका, इथला 7-12 खोटा ठरवा, हे धंदे थोडे तुम्ही सुरू केले. पिढ्या नासवण्याचं, तरुण पिढी नासवण्याचं काम तुम्ही सुरू केले. संध्याकाळच्या वेळेला तुमच्या मागे 5-50 तरुण दारू पीत बसलेले असतात. महेंद्र थोरवे, हे तुम्ही लोकांच्यावर संस्कार करताना हे तुमचं लोकप्रतिनिधित्व आहे का? लोकांना त्या ठिकाणी भांडणाच्या याला प्रवृत्त करायचं, लोकांना वाम मार्गाला लावायचं आणि वरतून इशारा करून बोलायचं मी असं करेन, मी तसं करेन. तर तुमची आता वेळ भरली आहे. मी त्याच्याबद्दल तुमचा जाहीर निषेध करतो. या ठिकाणी तटकरे साहेबांच्या बाबतीत म्हणजे म्हणाले की खांद्यावर रुमाल टाकून वेटर असं म्हटलं जातं, खांद्यावर रुमाल टाकतात. तर तुम्ही वेटरचा अपमान करताय. त्या ठिकाणी तटकरे साहेबांच्या बाबतीमध्ये तटकरे साहेबांनी फक्त रुमालाची एक खूण दाखवलेली तुम्हाला, एक रुमाल, एक नॅपकिनने तुम्ही एवढे हादरता. तर बाकी सगळ्या गोष्टी काढल्यावर मला वाटतं हे सगळे कुठे जातील, कुठल्या थरावर जातील पत्ता लागणार नाही. तर अशा पद्धतीने तटकरे साहेबांच्यावर आपण बोलायचं कृपा करून थांबवा. आम्ही निश्चित पद्धतीने महायुतीमध्ये आहोत. महायुतीच्या नेत्यांचे आदेश, महायुतीच्या नेत्यांचे शब्द आमची पाळायची तयारी आहे. पण जर तू काय असाच बरवणार असेल तर आम्ही त्याचीही पर्वा करणार आहे. आम्ही तुझ्या शब्दामध्ये तुला भविष्यकाळामध्ये उत्तर देऊ.